नमस्कार मंडळी. आपणा सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या महाराष्ट्रात मोठे संत होऊन गेले आहेत, जसे संत नामदेव, संत गोरा कुंभार, जनाबाई, मुक्ताबाई आणि आपण सर्वांना माहीत असणारे प्रसिद्ध संत तुकाराम. संत तुकारामांचा जन्म देहू गावात झाला. ते व्यवसायाने सावकार होते, पण त्यांना त्यांच्या व्यवसायात काही यश आले नाही. त्यामुळे त्यांच्या संसारावर मोठे संकट आले होते. या संकटाच्या कालावधीतच त्यांच्या भक्तीचा उत्कर्ष झाला आणि त्यांच्या जीवनाद्वारे त्यांनी सर्व जगाला शिकवण दिली की आपण संसार सांभाळून भगवंतांची प्राप्ती साध्या, सरळ आणि सोप्या मार्गाने म्हणजेच भक्ती मार्गाने साध्य करू शकतो. तर चला आज आपण त्यांच्या जीवनाद्वारे भगवत प्राप्तीच्या साध्या आणि सोप्या मार्गाची म्हणजेच भक्ती मार्गाची शिकवण घेऊ. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी, पडिले वळणा इंद्रिया सकळा, पडिले वळणा इंद्रिया सकळा, भवतो निराळा, भवतो निराळा निराळा, नाही तुझा पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. तुका म्हणे नेत्री केली ओळखाणा, तुका म्हणे नेत्री केली ओळखाणा, तटस्थते ध्याना, तटस्थते ध्याना ध्याना, विटे भरी पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग आई आमचं ते येड पांडुरंग. आहा, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी. आग लावा त्या तुमच्या पांड्याला. चला आतमध्ये. महिना झाला घरात पोर माशावानी तरफडतय, त्याचं काही हाय का तुमच्या जीवाला? पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, घ्या या काट्याला. अगं 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 काय हे? तो आजारी आहे ना? वय वय, तेच मगापासून तुमच्या मोर ओरडतीया. त्याला काही औषध बिवषध करायचंय का नाही? अगं पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठल नामासारखं औषध त्रिभुवनात तरी मिळेल काय? बाळ, तू पांडुरंगाचं नाव घे हा, म्हणजे बरा होशील. पांडुरंग 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 खबरदार माझ्या जीवाने जीव हासून काढीन त्या पाण्याचं नाव घेतलंस तर. घरात एक केड आहे तेवढं पुरं झालं. बघा बघा जरा डोळे फाडून छान. पोरगा कसं मशिवानी ओरडते या. ओरडणार नाही तर काय करेल बिचारा. तू त्याला माझ्या जवळी बसू देत नाहीस आणि तूही त्याच्याजवळ बघत नाहीस. दिवसभर त्या दूध न देणाऱ्या म्हशी मागे असते. हा, माझ्या म्हशीचं नाव काढू नका. हा,
का माहेरची आहे म्हणून? वय वय माझ्या माहेरची आहे म्हणून ती मला लई आवडती या. काय म्हणणं आहे तुमचं? माहेरच्या वरोट्यानं आमच्या बायकाचं डोसकं फुटलं तरी बी त्यातनं रगत निघत नाही कधी. जवा तवा माझ्या माहेरचं नाव काढता, आज नाही तर 4 वर्षांनी माझी म्हस दूध देईल. पण रात दिस तुम्ही त्या काळ्याचं नाव कुठत्याचा काय दिलं त्यानं? समध्या घराचं वाटोळं लावलं, खायला भाकरीचा तुकडा बी नाही ठेवला, पोरं बाळं आजारी पाडली. त्या मेल्या काडतोंड्यानं माझ्या म्हशीचं दूध बी आटवलं. अगं पण पांडुरंगाला का शिव्या देतेस? शिव्या आता नुसत्या शिव्यावर ठेवत नाही, त्या महाद्याला नेऊन आपटते त्याच्या मोर आणि 4 खेटर मारते त्याच्या मुस्कटावर. आई 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 आई. आई आई आई. विट्या काड्या माझ्या समद्या घराचं विस्कुट केलास. हे बघितलंस का माझ्या हातात काय आहे ते? बोल. याचा बाप रात दिस तुझ्या नावाने टाड कुटत बसलाय. याला बरं करतोस की हाणू तुझ्या टाडकीत? ये भवानी, तू मनुष्य आहेस की लावसट आहे? मनुष्य आहे मनुष्य. तुझ्या माने टाडकुटे नाही. कोण विचारणार तुम्हाला? आलाय मध्ये लुडबुडायला? काय रे काड्या? आई मला किती छान बरं वाटतंय. महाद्या बेस झालास की रे माझ्या बाबा. माझी मंगळाई आहेच तशी. तिच्या अंगाराचा गुण बरं का हो माद्या. आई मंगळाई माझ्या पोरासनी सुखी ठेव ग बाई. पांडुरंग. काय रे तू क्या? देव म्हणजे तुम्हाला रस्त्यातला धोंडा वाटला वय? तुझ्या त्या लावसटीने आज खेटराने मारून देवाची विटंबना केली. लाज नाही वाटत तुला? पांडुरंगा, मी किती पापी. पांडुरंगांची विटंबना, घोर अपराध झाला माझ्या हातून. आता आपण सांगाल ती शिक्षा मी आनंदाने सोशीन. शिक्षा? आता त्याला एकच शिक्षा आहे. तू पुन्हा या देवळात पाऊल सुद्धा टाकता कामा नये. खबरदार पुन्हा या देवळात आलास तर. काय? मी देवळात येऊ नको? पांडुरंगांचं दर्शन हेच माझं जीवन. आणि त्याला केटरानं मारणं हेच तुझं भजन. चल चालता हो इथून. नका नका, दया करा माझ्यावर. मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या, पण माझ्या पांडुरंगाच्या दर्शनात अंतर पाडू नका. आहा हा हा हा. लोकांना वाटावं केवढा पांडुरंगाचा भक्त हा. चल चालता हो इथून. पुन्हा या देवळात पाऊल टाकशील तर तंगडच मोडून टाकू. सालो म्हणे ऐसा नरा, मोजून माराव्या पैजारा. पांडुरंगा, 7 जन्म माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले, तरीही माझ्या हातून घडलेल्या या पातकाचं शालन होणार नाही. माऊली, लेकराचे 1000 अपराध पोटात घालणारी तुझी माया आत्ताच कशी आटली. माऊली, तू या लेकराला दूर लोटलंस, विसरलीस, पण हे लेकरू तुला कसं बरं विसरे. माऊली, पाहू दे, तुला एकदा डोळे भरून पाहू दे. माऊली, पुन्हा मला तुझं दर्शन होणार नाही. तुझे ध्यान हेच आता माझे जीवन. तू का झाला सांडा, तू का झाला सांडा, विटंबिती पोरे रांडा, विटंबिती पोरे रांडा, विटंबिती पोरे रांडा, धडे कांताचा वासा, धडे कांताचा वासा, तरीच नाशया समंताचा, नाशया समंताचा, तरीच नाशया समंताचा. विठाई माऊली, विठाई माऊली, विठाई माऊली.
आपल्याला माहीतच आहे की सोन्याला आपण जेवढे तापू तेवढे ते शुद्ध बनते. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांना त्यांच्या भक्तीमध्ये अनेक अडचणी येत होत्या. जसं शास्त्रामध्ये सांगितलं आहे, त्यजंतु बांधवः सर्वे निंदन्तु गुरवो जनाः तथापि परमानंदो गोविंदो मम जीवनम. जरी माझ्या नातेवाईकांनी आणि वरिष्ठांनी मला दोषी ठरवलं तरी विठ्ठल जे परमानंद देणारे भगवंत आहेत तेच माझे जीवन आहेत. तर तुकाराम महाराजांचा विठ्ठलांवरती पूर्ण विश्वास होता. परंतु त्यांची बायको अत्यंत दुःखी होती, कारण त्यांच्या घरात धान्याचा कण नव्हता. त्यामुळे त्यांची बायको त्यांना कामधंदा करायला सांगते. तेव्हा तुकारामांचे डोळे उघडतात आणि ते नोकरीच्या शोधात निघतात. तर बघूया पुढे काय होते ते. पांडुरंग पांडुरंग आलाच काय हा पुन्हा परत? पांडुरंग. काय रे संतांच्या सोंगा, कुठे चाललास? चाललोय काहीतरी उद्योगधंदा पाहायला. आपण एखादा उद्योगधंदा द्याल तर तुमचे फार उपकार होतील. पाहिलात का ज्ञानबा, हे तुमचे तुकोबा धंदा शोधायला चाललेत. अहो, देशावरचे मीठ कोकणात येऊन व्यापार करणाऱ्या या शिरोमणींना कोण हो धंदा देणार आहे? तुला एक धंदा आहे, कोणता म्हणून नाही विचारलंस? अरे भीक मागायचा. भीक मागावी, बायका पोरांचं पोट भरावं, उरलेलं विकून धन संचय करावा आणि भिक्षेवर राहणारं संत म्हणून मिरवावं. तेव्हा खुशाल परमेश्वराच्या नावावर भीक मागायचा धंदा सुरू कर. पण थांब, पहिल्यांदा मीच तुला भिक्षा देतो. भिक्षा? छे छे, भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिणे लाजीरवाणे. भिक्षा पात्र अवलंबणे, भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिणे लाजीरवाणे, जळो जिणे लाजीरवाणे. ऐशी आसे नारायणे, ऐशी आसे नारायणे उपेक्षिले सर्व काळ. पांडुरंग. तुकोबा, मी तुम्हाला उद्योग देतो, त्यानं तुमच्या भजनात मुळीच व्यत्यय यायचा नाही. फार फार उपकार होतील माझ्यावर. मी जातो आळंदीला. 2-4 दिवस माझं शेत राखा, मी काय द्यायचं ते तुम्हाला देईन. काय ज्ञानबा, दुसऱ्याच्या शेतावर फार उधार झालाय. अहो, हा एकदा ताळकुटीत बसला की गुराढोरांनी साऱ्या शेताचा सत्यानाश केला तरी पत्ता लागायचा नाही त्याला. मी मात्र माझा खंड सोडणार नाही, सांगून ठेवतो. त्याची काळजी तुम्हाला नको, तुमचा खंड तुम्हाला मिळेल. तुकोबा, चला या इकडं. तुकोबा, ही पहा शेती, हे राखायचं. हां, ठीक आहे, या तुम्ही आता. पांडुरंग तुमच्या कामात तुम्हाला यश देईल. येतो मी. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूपा, गोड तुझे नामा. देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलिये हाची वर देई. संचरो निराही हृदयी माझी. तुका म्हणे काही न मागो आणिक. तुझे पायी सुख सर्व आहे. सदा माझे डोळ
डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नामा गोड तुझे रूप गोड तुझे नामा देई माझ प्रेमा सर्व काळ विठू माऊली ये हाची वर देई संचरोनी राही हृदयी माझी तुका म्हणे काही न मागो आणि का तुझे पाय सुखा सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नामा 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 पांडुरंग बघ बघ जरा डोळे उघडून बघ शेताकडे. तुला शेत राखाल ठेवलं का त्याची अशी धुळधाण करायला? पण इतकं संतापायला काय झालं ज्ञानबा? अरे संतापाला काय झालं म्हणून विचारतोस? बघ बघ गुराने सारं शेत खाऊन टाकले आणि वर मलाच विचारतोस संतापाला काय झाले म्हणून? अरे रे रे पांडुरंगा 10 वर्षात एवढं चांगलं पीक आलं नव्हतं. काय जानबा, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला? अहो या मूर्खाच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतली. मी मात्र माझा खंड तुमच्या बापालाही सोडणार नाही. आणि मी तर कुठे याच्या बापाला सोडणार आहे? मी काय असा साधा बोळा साधू नाही गप बसायला. अहो पण काय घेणार तुम्ही याच्याकडून? संबंध घर जरी लिहून घेतलं तरी 2 शेर दाण्याची किंमत सुद्धा मिळायची नाही याच्याकडून. अहो पण घर तरी आहे की नाही? हां घर आहे. आता पाटलाकडे जातो आणि त्याच्या देखत याचं घर लिहून घेतो. चला चला. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवद्गीतामध्ये असं सांगितलं आहे, जो कोणी माझी दृढ निश्चयाने पूजा करतो आणि माझ्यावर चिंतन करतो त्याला त्याच्या भक्तीसाठी जे काही लागते ते मी पुरवतो आणि जे आहे त्याचे रक्षण करतो. तर आपण पाहिलं की तुकाराम महाराज पांडुरंगाच्या नामस्मरणात मग्न होते. त्यावेळेस गुराढोरांनी ज्ञानबाच्या शेताची धुळधाण केली, परंतु पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानबाला दरवर्षीपेक्षा 10 पटीने जास्त धान्य मिळाले. ज्ञानबाला यापूर्वी इतके धान्य कधीच मिळाले नव्हते. त्याने आपला भाग ठेवून उरलेले सर्व धान्य तुकाराम महाराजांना दिले. पण तुकाराम महाराजांनी ते धान्य गरिबांना वाटून टाकले. तुकाराम महाराजांचे औदार्य पाहून सालोमालोच्या मनात द्वेष निर्माण झाला. त्याने सर्व प्रकारे तुकाराम महाराजांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केला. त्याप्रमाणे त्यांचे चारित्र्य हनन करण्यासाठी सालोमालोने वेश्याला त्यांच्या घरी पाठवले. निशिदिनी हरीचा ध्यास जीवाला, निशिदिनी हरीचा ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी. निशिदिनी हरीचा ध्यास जीवाला, निशिदिनी हरीचा ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी
हृदया व्याकुळ विरह करी, हृदया व्याकुळ विरह करी. आहा, खरोखरच सुंदर. असल्या सुंदर कंठातून निघणारा मधुर स्वर ऐकून कोण मुग्ध होणार नाही. माझं गाणं आपल्याला आवडलं वाटतं. आणि मी हो हो, आपण खरोखरच फार सुंदर आहात. असलं हे सात्विक सौंदर्य पाहून कोणाला बरं आनंद होणार नाही. खरंच का माझ्याबद्दल आपल्याला इतकं प्रेम वाटतं. पांडुरंग पांडुरंग. आपल्या हातातल्या या चिपळ्या किती चांगल्या आहेत. का असे दूर का सरता? मी आवडत नाही आपल्याला? पांडुरंग पांडुरंग. छे छे, असं कसं होईल? तुझ्या कंठातून निघणारा अतिशय मधुर आणि वैकुंठापर्यंत पोचणारा आलाप ऐकून पांडुरंग देखील डोलत राहील. मग माझी काय कथा? प्रत्यक्ष रखुमाई माते समान असणाऱ्या या भाग्यवान स्त्रिये, तुला माझा शतशः दंडवत. बाई 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 बाई, काय करू आता या वेड्याला? लोक तोंडात शेण घालतील की या गावभवानी बरोबर असं लोळत पडलास तर. काय ग सटवे, काय म्हणून तू आलीस माझ्या घराला? काय, ही वैश्य आहे? वाह, मग तर फारच चांगली गोष्ट आहे. फारच चांगली गोष्ट आहे. सूदबूत लाज शरम वाटून शान भांगवून पाहिलंस का? काय ग, चांगली शोभा करून तुला घराबाहेर काढलं पाहिजे वय. पुन्हा माझ्या घरामध्ये पायतर ठेवून बघ. चल चालती हो इथून. अगं 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 अगं, असं दुसऱ्याच्या अंगाशी झटू नये. तुझा रस्ता चुकला बरं बाई. आम्ही विष्णुदास कधीच असल्या फंदात पडत नाही. तुझं हे अधपतन पाहून मात्र मला फार वाईट वाटतं. तुझं हे तारुण्य आणि लावण्य 4 दिवसाचंच आहे. क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केलीस तर अखेरीस तेच तुला दुःखाचं होईल. हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपले आयुष्य खर्च केलेस तर त्यातच तुझे कल्याण आहे. आपणाची तारी आपणाची वारी, आपण उद्धारी आपण या. पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी देवो. या बरं बाई. मला क्षमा करा महाराज. दुसऱ्याच्या चिथावणीमुळे दुष्ट हेतूनी मी आपल्याकडे आले होते, पण आपल्या उपदेशाने मला खरी उपरती झाली. मी आता आपले पाय सोडून जाणार नाही. तर केरसुनीने झाडून काढीन म्हणून जाणार नाही. तू एक आपली लाज वेशीला टांगली असशील, पण आम्ही नाही टांगली. तुम्ही मला काय वाटेल ते करा, मारा, झोडपा, पण मी काही इथून हलणार नाही. चांगलं करतेस गो बाई. खरंच मी चांगलं करते. तुमचं 100 जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला एवढे चांगले पती मिळाले. मग हो की तू त्यांची बाई, म्हणजे समजेल 100 जन्माचं पुण्य की पाप. बघतास काय, आली चालून घरात, लावा लागीन. तुम्ही मला खरोखरच आईसारखे आहेत. मला तुमची मोलकरणी समजा. मी काय वाटेल ते सेवा करीन, पण हे पाय सोडून हलणार नाही. जा तू आधी माझ्या घराबाहेर हो. पतित पावन हित सार्थ करी देवा, पतित पावन हित सार्थ करी देवा. जसे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता 5व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकामध्ये सांगतात, ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधाः. ज्या वस्तुविषयाच्या संपर्काने दुःख येते त्यामध्ये बुद्धिमान मनुष्य कधीच रस घेत नाही. जेव्हा आपण इंद्रिय भगवंतांच्या सेवेत भक्तिभावाने लावू तेव्हाच ते खऱ्या अर्थाने सुखी होतात. अजून एका श्लोकामध्ये भगवंत भगवद्गीतेत सांगतात, व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिना. जो कोणी या भक्तिमार्गावर आहे त्याचे ध्येय फक्त मला प्राप्त करण्याचे असते. तसंच संत तुकाराम महाराजांचे पण लक्ष पांडुरंगांचे प्रेम प्राप्त करण्याचे होते. त्यामुळे ते विचलित झाले नाहीत. आम्ही असे उन्हातानात भटकणारे
रस्त्यावरच्या धुळीने अंग मलिन झालेले असले हाडामासाचं चालतं बोलतं भूत त्या राजबिंड्यापुढे उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे? आणि त्याला तरी आमच्या या अमंगळ दर्शनाने कसला लाभ होणार आहे? शिवाजी सारखा राजा आणि कोणाच्याही पायाखालील चिरडली जाणारी मुंगी दोन्ही आम्हाला सारखीच. तो थोर आहे, उदार आहे, पण त्याच्याकडे जाऊन मला काय मागायचं आहे? आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय? तेव्हा इथपर्यंत चालण्याचं श्रम घेऊन तेवढं तरी आयुष्य व्यर्थ का दौडा? आता आम्हाला काही त्याची द्यायची इच्छाच असेल तर एवढंच करा म्हणा. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे थेर विठ्ठ धन जे मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणावा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. महाराज, आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं, नर जन्माचा सार्थक्याचा मार्ग दाखविला. पांडुरंग पांडुरंग. मोरोपंत, तुम्ही परत जा, मी येत नाही. म्हणजे मग राज्याची काय वाट? महासाहेबांना मी काय सांगू? राज्य तुम्हीच सांभाळा आणि मासाहेबांना सांगा तुमच्या शिवबाला आत्मज्ञान झालं. दगडा मातेच्या किल्ल्यातील शत्रूला जिंकण्याऐवजी हृदयाच्या किल्ल्यात दडून बसलेल्या मायामोह आदी खऱ्या शत्रूंना जिंकण्यात शिवा गुंतला आहे. छे छे महाराज, काय हे? तुम्ही आता काय एक बोलू नका, जा तुम्ही आता. पांडुरंग पांडुरंग. महाराज, मला आपला शिष्य समजून उपदेश द्यावा. शिवबा बस इथे, मलाही तुला थोडं सांगायचं आहे. शिवबा, तुम्ही एक क्षत्रिय आहात, तेव्हा क्षात्र धर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीशाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवाल. पण महाराज, क्षात्रधर्माच्या मोहाचं जाळं इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही. तसं नाही राजे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्य तुच्छ लेखून ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खाटाटोप करण्याची आवश्यकता नाही. राजा असो, शिपाई असो, धर्मानं नेमून दिलेली कर्तव्य करीत करीत परमेश्वराला आपलासा करण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता ओठा ओठी. नाम घेता ओठा ओठी. होई संसारासी तोटी. होई संसारासी तोटी. ऐसा लाभ बांधा गाठी. ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी. विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही. नामा परते साधन नाही. जे तू आणिक करशी काही. जे तू आणिक करशी काही. हा करोनी सांगे तुका. हा करोनी सांगे तुका. हा करोनी सांगे तुका. नाम घेता राहो नका. नाम घेता राहो नका. नाम घेता राहो नका. नाम घेता राहो नका. हो, खरं आहे, पटलं मला. महाराज, अज्ञानानं माझ्या हातून मोठी चूक होत होती, पण आपल्या उपदेशानं मला माझ्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली. महाराज, महाराज, यवन इथे येत आहेत. आपण लवकरच इथून चलावं. काय?
शिवबाला पकडण्यासाठी यवन इकडे येत आहेत. पांडुरंगा, तुझं कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हा प्रसंग यावा. न देखवे डोळा ऐसा हा अकांत, परपीडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येथे नसाल असे झाले, आम्ही न देखील पाहिले. मग आता याच वेळी तू कुठे दडून बसला आहेस? तूच आपल्या भक्ताला जर असं दूर लोटलंस तर त्याचं रक्षण तरी कोण करणार? ते काही नाही. देवाने जरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. विठ्ठल 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 जो भक्त भगवंतांच्या भक्तीमध्ये मग्न असतो तो या जीवनातील भौतिक सुखांप्रती आकर्षित होत नाही. जसे चाणक्य पंडित म्हणतात, मात्रवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ट्रवत आत्मवत सर्वभूतेषु ह्या पश्यती स पंडितः. जो दुसऱ्यांच्या पत्नीला आई समान मानतो, दुसऱ्यांच्या संपत्तीस धुळी समान समजतो, अशा व्यक्तीस थोर पंडित समजावं. असंच संत तुकारामांच्या जीवनातही घडलं. शिवाजी महाराजांनी तुकारामांसाठी नजराणा पाठवला होता आणि तो नजराणा पाहून त्यांची बायको आणि मुले मोहित झाले. परंतु तुकारामांना ते विषाप्रमाणे वाटले. ज्याप्रमाणे प्रल्हाद महाराजांचे रक्षण करण्यासाठी भगवान नरसिंहदेव अवतरित होतात, त्याचप्रमाणे इथे तुकाराम महाराजांची आर्त हाक ऐकून शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी पांडुरंग अवतरले. संत तुकाराम महाराज आपल्याच शब्दात म्हणतात, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकाराम महाराजांनी जीवनभर केलेल्या भक्तीची परमोच्च गती गाठण्याची म्हणजेच भगवत धामाला जाण्याची वेळ आली आहे. तर ऐकूया त्यांच्याच शब्दातून काय सांगतात ते. आता तुम्हा सर्वांना माझं शेवटचं एकच सांगणं आहे की सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मी ठेवावे. अखंड नाम हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एक अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रद्धा अचल होते, चित्त शुद्ध होतं. सैरसंचारी मनाला ईश्वर प्रेमाखेरीज कशानेही वेसण घालता येत नाही. मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव मिळावा अखंड नामोच्चारानं. हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते आणि मग अवघे लाभ होती या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाची. पहिलं आले हरी, शंख चक्र शोभे करी, चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी. गरुड येतो फडत तारे, नाभी नाभी म्हणे द्वारे, नाभी म्हणे द्वारे, नाभी नाभी म्हणे द्वारे. मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेथे लोपलाग वस्ती, लोपलाग वस्ती तेथे लोपलाग वस्ती. मेघ श्याम वर्ण हरी, मोती डोळस साजरी, डोळस साजरी, मोती डोळस साजरी. चतुर्भुज वैजयंती, गळा माळ हे रुळती, माळ हे रुळती, गळा माळ हे रुळती. पितांबर झळके कैसा, उजळल्या दाही दिशा, उजळल्या दाही दिशा, उजळल्या दाही दिशा. तुका झाला ते संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ, आले वैकुंठ पीठ, घरा आले वैकुंठ पीठ. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग, 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 पांडुरंग. आम्ही जातो आमच्या गावा, आमच्या
घ्यावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेटी येथून या जन्म सुखी येथून या जन्म सुखी येथून या जन्म सुखी आता असो द्यावी दया तुमच्या लागत से पाया लागत से पाया तुमच्या लागत से पाया येता निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी विठ्ठल बोला वाणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला जातो वैकुंठाला तुका जातो वैकुंठाला पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणतात, अंतकाले च माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. जो कोणी आपले प्राण त्यागतेवेळी फक्त माझे स्मरण करतो तो माझ्या धामास प्राप्त करतो, यात काहीच शंका नाही. या कलियुगात भगवंतांचे स्मरण करण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे हरिनाम संकीर्तन. जसे बृहण नारदीय पुराणात म्हटल्याप्रमाणे हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा. तर या श्लोकात असं म्हटलं आहे की कलियुगामध्ये भगवत प्राप्तीसाठी एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे हरीचं नाव. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. धन्यवाद. हरे कृष्ण.